तर सध्याला आपण आलो आहे कात्रजच्या खाऊ गल्लीमध्ये. तुम्ही बघू शकता तिथं लास्टपर्यंत खाऊ गल्ली आहे आणि बॅक साईडला शॉप आहे आत्ता श्री गणेश पाणीपुरी भेळ म्हणून. त्याच्यामध्ये आत्ता आपण आलो तर दहीपुरी इथली एकदम भारी असते आपल्याला असं कळलं. तर आपण टेस्ट करून बघणार आहे आणि त्याच्यावरती रिव्ह्यू देणार आहे की कशी लागते टेस्ट. तर तुम्ही पण जर इथं आलात या स्पॉटला कात्रजच्या इथं तर तुम्ही एकदा टेस्ट करून बघा. आम्ही तुम्हाला सांगणारच आहे. या दहीपुरीची टेस्ट एकदम उत्तम आहे आणि आपण या दहीपुरीला देतोय आपल्यातर्फे गोल्डन स्टार. एक नंबर पाणीपुरी. तुम्ही पण या खायला एकदम बेस्ट क्वालिटी. तर आता आलो आहे आपण दाबेली खायला. ह्याची क्वालिटी होती ओके. ह्याला आपण देतोय ब्राऊन स्टार आपल्याकडून. तर आत्ता आपण आलो होतो स्माईल कॅन्टीनला. तुम्ही बघू शकता आपण इथं मागवली होती मिसळ पाव आणि ती टेस्ट कशी लागली ती पण तुम्हाला रिव्ह्यू देणार आहे. व्ह्यू बघू शकता साईडचा व्ह्यू चांगला होता दाखवला तुम्हाला आणि फॅमिलीसोबत आलो होतो म्हणून जास्त बोलता येत नव्हतं. तर बघा कशी होती मिसळ. तर तुम्ही आता बघू शकता आपली मिसळ आलेली आहे समोर इथं आणि बघू शकता मिसळाला तर्री पण नाही आणि आरोमा पण दिसत नाही त्याच्यावरती आणि अशी फ्रेश दिसत नाही. तर आपण टेस्ट करून बघणार आहे कशी लागते आणि अशा प्रकारे आता आपण टेस्ट करून बघतोय. टेस्ट करून बघितले तर ह्याचं टेस्ट नाही आहे अशी बऱ्यापैकी थोडीशी चांगली आहे. तर आपण बघू शकतो कसं असेल ते सांगा तुम्ही. तर आत्ता आपण आलो आहे कात्रज डेअरीला. तुम्ही मागं बघू शकतात ही सर्वात कात्रजची स्पेशल डेअरी आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तिथं आपण आता मसाला ताक घेणार आहे. तर मसाला ताकची टेस्ट कशी असते ते तुम्हाला म्हणजे सांगणार की इथली टेस्ट भारी असते. आम्हाला असं कळलेलं मसाला ताक पिऊन बघणार आहे आम्ही तुम्हाला पण सांगणार आहे कशी आहे टेस्ट.